या पुढच्या बातमीकडे एक महत्त्वाची बातमी आहे। राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांना अवकाळीचा तडाखा बसलाय। नाशिक, पुणे आणि परभणीमधल्या शेतीला फटका बसलेला आहे। द्राक्ष, कांदा, गहू आणि हरभरा पिकाचं यामध्ये मोठं नुकसान झालंय। नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक 7,000 हेक्टरला फटका बसलाय। मराठवाड्यामध्ये अवकाळी पाऊस होतोय। गारपिटीचे 2 बळी सुद्धा गेलेले आहेत। पंचनामे करत नुकसान भरपाईचे आदेश सरकारनं दिलेले आहेत। राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसलाय। वादळी पावसासह गारपिटीचा शेतीला मोठा फटका बसलाय। नाशिक, पुणे आणि परभणीमध्ये कांदा, गहू, हरभरा पिकांची माती झालेली आहे। दरम्यान सरकारनं आता तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाईचे आदेश प्रशासनाला दिलेले आहेत। आपण ही पाहतोय 3 दृश्य आहेत। नाशिकमध्ये कशा पद्धतीनं उभी पिकं आडवी झालेली आहेत, तर शिरूर आणि परभणीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे। परभणीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात शेती पिकाला फटका बसलेला आहे। अवकाळीनं पुन्हा एकदा कहर केलेला आहे आणि त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे बळीराजा संकटात सापडलाय।